सत्य तेच मानतो आम्ही. बातमीत आहे खरेपणा. तुमच्या सेवेसाठी सदैव तत्पर. मराठी बाणा, आपल्या हक्काची वाहिनी. मराठी बाणा वृत्तवाहिनी. मुख्य संपादक सुनील रामचंद्र फरडे. शहापूरचे विद्यमान आमदार दौलतजी दरोडा यांच्या हस्ते शहापूर आगारामध्ये बसेसचा लोकार्पण सोहळा संपन्न. यावेळी आमदार दौलत दरोडा यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस DK विशेसर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला जिल्हा अध्यक्षा कल्पना तारमळे, कैलासवासी दशरथजी तिवरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेश तिवरे, ज्येष्ठ कार्यकर्ते जैतूकाका भुईर, श्री तुकाराम वेखंडे, शिवसेना तालुका अध्यक्ष श्री प्रकाश वेखंडे, भारतीय जनता पार्टीचे माजी तालुका अध्यक्ष तुकाराम भाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष मनोहर सासे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला तालुका अध्यक्ष सविताताई मोरघे, आगार प्रमुख शेलके मॅडम व त्यांचे सहकारी, युवक तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दिनेश चंदे व सर्व महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व पत्रकार बंधू भगिनी उपस्थित होते. शहापूर तालुक्याचे आमदार श्री दौलत दरोडा व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नाने शहापूर आगारामध्ये 5 नवीन बसेस उपलब्ध. एस टी डेपोच्या 5 बसचं या ठिकाणी आपण लोकार्पण केलं. काय सांगायला हवं? निश्चितपणे संपूर्ण महाराष्ट्राची मागणी होती की संपूर्ण महाराष्ट्राच्या आगारामध्ये अतिशय जीर्ण झालेल्या अशा बसेस होत्या आणि त्या शासनाच्या निदर्शनास आणून आम्ही दिल्या. शासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर माननीय मुख्यमंत्री, माननीय आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, माननीय अजयदादा पवार यांनी मिटिंग घेतली आणि त्या मिटिंगचे आदेश माननीय परिवहन मंत्री माननीय आमचे सहकारी प्रताप सरनाईक यांना दिले. प्रताप सरनाईकांनी मिटिंग घेतली. मी स्वतः त्या मिटिंगला होतो. आम्ही सुद्धा आग्रह केला की महाराष्ट्रात जेव्हा नवीन बस येतील त्याचा वाटा आमच्या शहापूर तालुक्याला सुद्धा मिळावा अशी आम्ही त्या ठिकाणी मागणी केली आणि मागणी केल्यानंतर त्यांनी तात्काळ 5 का होईना, पाचामुखी परमेश्वर आम्ही असं म्हणतोय, 5 का होईना त्या 5 नवीन बसेस आपल्या शहापूर आगाराला मिळाल्या. त्या 5 नवीन बसेस कोणत्या रूटला धावतील, कोणत्या रूटला जातील, माझ्याकडे कालपासूनच मागण्या आल्या त्या आमच्या रूटला नवीन पोचल्या. परंतु हा सर्वस्वी अधिकार आगार प्रमुखाचा आहे. ते ठरवतील त्या शेड्यूलप्रमाणे. मग ती महिलांना असेल, पुरुषांना असेल किंवा जनरल एखादी ज्या ठिकाणी जास्त अर्निंग असेल त्या ठिकाणी नवीन बस देण्यात आम्ही आग्रह धरू की जेणेकरून ते अर्निंग डबलीने वाढेल आणि महाराष्ट्र परिवहन मंडळाचं जे अर्निंग आहे, जे उत्पन्न आहे ते वाढीस कसं लागेल अशा पद्धतीचे प्रयत्न निश्चितपणे आगार प्रमुख आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी करतील. मी पुन्हा एकदा महाराष्ट्र शासनाचे मनापासून अभिनंदन करतो. धन्यवाद देतो. साहेब